महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये. सरकारी कागद काही म्हणतो, त्या कागदाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांनी हातात हात घालून बरं का खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरुद्ध एक संघर्ष केला. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे ना. कागद कसले दाखवत्या विधिमंडळामध्ये कागद असे आम्ही खूप कागद दाखवू शकतो. हां, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो. नाही, पण मुळात जे धोरण उद्धव ठाकरेंनी आणलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत होते. कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच होती. मग उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे वेगळं काय म्हणत होते किंवा राज ठाकरे वेगळं काय सांगतायत? ही सक्ती केंद्र सरकारने केलेली आहे, हे कसे विसरतायत देवेंद्र फडणवीस? त्रिभाषा सूत्रीचा दबाव हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणला आणि राज्यांवर दबाव आले, राज्य संघर्ष करत राहिली. हे फडणवीस सांगायला विसरतायत की त्रिभाषा सूत्री ही जी आहे, हिंदी मराठी अन्य वगैरे सगळं, त्याच्याविरुद्ध तेव्हा संपूर्ण देशच संघर्ष करत होता ना. दक्षिणेतली राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्यांनी आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजे आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यावरती बोलत नाही आहेत. याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं. राऊत साहेब, विषय आहे राज्यसभेचा. राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी 3 पक्षांमध्ये काही एकमत होताना दिसतंय तुम्हाला? तुम्ही म्हणत होतात की तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात. शरद पवारांनी तुमच्याकडे त्यांची इच्छा बोलून दाखवलेली आहे. असं पाहता काही एकमत होत आहे का? कारण अजून तिन्ही पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष या एका जागेसाठी दावा सोडायला तयार नाही. ताजी घडामोड त्याला